जय महाराष्ट्र. मी श्रवण भोईर बिझी माइंडेडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, ट्रेडिंग वर्सेस बिझनेसच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच ट्रेडिंगचे ग्राउंड रियालिटी काय आहे. आज आपण इन्व्हेस्टिंग में कितना है दम हे आपण आज बघणार आहोत विथ द रेफरन्स ऑफ दिस बुक. मित्रांनो, व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, शेवटपर्यंत बघा, विदाउट स्किप करता बघा. आणि थोडा एंटरटेनमेंट वर मी थोडा फोकस करणार आहे, कारण की एकदम असं वाटू नये की मी खूप बोर करतो. त्याच्यामुळे थोडासा मी मध्ये मध्ये मीम पण टाकत जाईन, पण मला वाटतं की दिस मिक्सचर इज नॉट दॅट गुड. मतलब वो अच्छा नहीं जा रहा मेम वर्सेस इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट. पण मी ट्राय करेन तुम्हाला बोर होऊ नये. मित्रांनो, जेव्हा आपण इन्व्हेस्टिंग हा वर्डच जेव्हा ऐकतो तेव्हा आपण बोर होतो की काय म्हातारा हो तेव्हा आपण श्रीमंत हो, मग त्या पैशांचा उपयोग काय. खरं तर याच कारणामुळे आपण गरीब आहोत, कारण की आपल्याकडे तो विजनच नाही आहे जो या मोठ्या लोकांकडे आहे. एकदा वॉरन बफे आणि बिल गेट्स सोबत बसले होते आणि बिल गेट्स यांनी वॉरन बफेट यांना एक क्वेश्चन विचारला की तुमची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी एवढी साधी, सरळ, सोपी असूनही अनेक लोक ती वापरून श्रीमंत होऊ शकतात, पण असं का होत नाही. तेव्हा वॉरन उत्तरतात की लोकांना स्लोली श्रीमंत नाही व्हायचं आहे, लोकांना पैसे जास्त कमवायचे आहेत, लवकर श्रीमंत व्हायचे आहे. त्याच्यामुळे ते ट्रेडिंगच्या मागे धावतात. पैसा ही पैसा होगा. खूप साऱ्या स्कीम्स चालतात मार्केटमध्ये, तुम्हाला माहिती असतीलच. आजकाल तर खूप कलर ट्रेडिंग अँड ऑल दॅट, रमी सर्कल, ड्रीम11, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याने आपण एका होपमध्ये असतो की कधी ना कधी आपलं जॅकपॉट लागेल. पण तो जॅकपॉट काय लागत नाही, त्या कंपनीला आपल्याकडून खूप फायदा होता आणि कंपनी फायदा घेऊन फरार. आपल्याला भेटतं ठुल्लू. मस्त प्लॅन आहे. गेट रिच क्विक सारखी कुठली पण गोष्ट नसते. ही एक सिम्पल गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. आज तुम्ही 20 वर्षाचा असाल किंवा 25 वर्षाचा असाल, तुम्ही आता विचार करताय की मी पुढच्या 25 वर्षाचा विचार करून मी काय करू, उद्या जर मी मेलो तर त्या इन्व्हेस्टमेंटचा काय फायदा. पण तुम्ही जेव्हा 50 वर्षाचे व्हाल तेव्हा तुम्हाला या गोष्टी आठवतील की बॉस, इन्व्हेस्टिंग केली असती तर बरं झालं असतं. आपली फॅमिली आज सिक्युअर असती, आपल्या मुलांची शिक्षण खूप चांगली झाली असती, मेडिकल काय प्रॉब्लेम आला तरी पण आपण खंबीर असतो. तेव्हा विचार करण्यापेक्षा आता इन्व्हेस्टिंग केलेली कधीही चांगली. म्हणून मित्रांनो, इन्व्हेस्टिंगला हलक्यात घेऊ नका. जर तुम्ही अर्न करत असाल तर नक्कीच इन्व्हेस्ट करा. आणि आपण दुसरीकडे अशी पण पोरं बघतो की कॉलेजमध्ये असतात, पप्पांनी दिलेले पॉकेट मनीचे पैसे सेव्ह करून इन्व्हेस्टमेंट करतात. तर तसं न करता ते पैसे तुम्ही तिकडे खर्च केले पाहिजेत. भाई लगता आपके प्यार में गिर गई भाई. आणि जर तुम्ही कमवत असाल तर तुम्ही नक्कीच इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, कारण की कमाईला इन्व्हेस्टमेंट पाहिजेच. पण तुम्ही सेव्हिंग करून जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर दिस इज नॉट द प्रॅक्टिकल आयडिया, बिकॉज ते कॉलेजचे डेज असतात, तुम्ही ते एन्जॉय केलेच पाहिजेत. आणि जेव्हा तुम्ही कमवायला लागता तेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. बाकी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या पुस्तकाचं थोडं डिटेल्समध्ये रेफरन्स आणि तुम्हाला मी सांगणार आहे. खूप जुनं हे पुस्तक आहे, पण तेव्हाच्या टॅक्टिक्स आजही तेवढ्याच प्रॅक्टिकल आहेत. म्हणून या व्हिडिओला खूप सपोर्ट करा. जर या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स भेटला तर मी याचा दुसरा पार्ट पण बनवेल इन्व्हेस्टिंगवर, नाहीतर मग दुसऱ्या टॉपिकवर व्हिडिओ बनवेल. स्काय इज द लिमिट, मार्केट इज ओपन फॉर यू. ट्रेडिंगवर मी आपण व्हिडिओ बनवले, तुमच्या लाडक्या टॉपिकवर ती जाऊन बघू शकता. आजसाठी एवढंच. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. श्रवण भोयर सायनिंग ऑफ.